शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं नाव बहाल। राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव वापरावं लागणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निर्णय 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता, तर मेरिटनुसारच निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। मनसेचे 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, तर कालची भेट ही सदिच्छा भेट। संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंनी मंगळवारी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती। संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार। सूत्रांची एबीपी माझाला माहिती। 11 तारखेला घोषणेची शक्यता। नागपूरच्या काटोलमध्ये कार्यक्रमात गोंधळ। राहुल देशमुखांच्या भाषणावरून फडणवीस आणि देशमुखांचे समर्थक भिडले। राज्यसभेतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल। काँग्रेस जन्मजात आरक्षण विरोधी, मोदींचा गंभीर आरोप। राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक न लढण्याची शक्यता। सोनिया गांधींनाही तेलंगणातून लढण्याचा प्रस्ताव। नागपूरच्या गणेशपेठ आगारात असलेल्या बसमध्ये आढळला गावठी बॉम्ब। 2 दिवसांपूर्वीच गडचिरोलीच्या अहेरीतून बस आल्याची माहिती। पोलीस आणि बॉम्बनाशक पथकाकडून शोध सुरू। रत्नागिरीहून मुंबईला येणारी खासगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली। विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जणांचे जीव वाचले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।